काळीच मोठे लावावं लागतंय. तुला काय झालं रडाय आता त्याचं काय असतं तेव्हा बसावं का रुक्मतावरची तुला दिलीच आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती हाय अशी तुला दिली या दिली राहू दे. काय घेतलंय जगाच्या आकृत जगाच्या आखरीत नाही कोळसा मिरची असते. अरे पण कांदा केवढा घ्यावं का आता ठेवलाय मोबाईल चालू केल्यावर काय ते आहे ना. तर फायनली मित्रांनो मुराळे आलेला आहे आणि सुटीला घेण्यासाठी शिदुरी घेतली जिलबी शिदुरी अशी बनवून तुम्हाला सांगतो स्पेशल बनवून घेतलेली जिलबी शिदुरी. तर सुटीची आजी ताईची सासू मामी मी झोपेत न उठले ताई एकदम फास्ट नाही. स्वीटी आलेली आज 4 दिवस झाला चालली. 2 दिवस कसं गेलं ती कळलं नाही. रविवारी 16वा झाला सोमवारी आपण तिला घेऊन आलो. आज ती जाणार आहे. मंगळवार राहिली. काल बाजार केला बुधवारचं माझ्या बरोबर. सगळी भेटली. सगळी म्हणायला लागली लय भारी दिसती कधी आली नवरीबाई चल चहा प्यायला. सगळ्यांनी गोड कौतुक केलं तिचं. आज आलं तिचं मुराळी आज चालली आता नांदायला पंढरपूरला काय जीवन वाढीला सागर दादाच्या घरी. तर आता तिची वटी भरायची तिने साडी अगोदरच घालून ठेवली. आपलं ब्लाउज पीस वटीला घालून वटी भरायची. प्रियंकाला बोलव आता. ह्या जिलबीमुळे नांद्यामुळे ह्याच्यामुळे खायला लेकरं इकडे तिकडे पाडतात ना त्याच्यामुळे माशा लय व्हायला लागले. माशांसाठी काहीतरी औषध आण. आंब टाकतात आंब खाऊन गाय आल्यात. अगं शिट्टी चालली की शिट्टी चालली उठाव हळदी कुकू लावावं. सुधुरी बांधले कपडे बांधले ते बॅग घे ती सुधी बाटे तू काय मला असं धरतोय का मला कळ नाही तुझं. पाय धरतय सोडतच नाही माझं का. बस माग तिथं तिथं जा. हो राधिका चल ओटी भरा इकडे. पावसाचं वातावरण दिसायला लागलंय गाड्या इकडं लयच वार येत या. माझ्या बाब्या पण लावतोय काय हळदी कुंकू. पडले तुळशीच्या पाया पड आता ह्यांच्या पाया नानांच्या पण हे आजोबा आहेत. सुटीचं आजोबा दाजीचं वडील दाजीचं संसार होते दाजी आमचं होय. जसं माझं दाजी मित्रांनो हे तसं सोमा पोलीस त्यांचं सक्क दाजी हे आकीच्या म्हणजे सुट्टीच्या सासूच्या सख्या बहिणीचं मिस्टर आहे. काय म्हणते काय म्हणते काय मूर्ती न्यायची म्हणते नाही त्यात अगं सजावट सहित हा मग तीच रुकवतावरची ना स्पेशल नाही ती याच्यावरचीच आहे. कुठे कुठे
असली पाहिजे मला. बरं अजून दुसरी कुठे आहे? वर येते दे तिला हा? देते ही दे मग. नको देवारातली नको नको ती पुजलेली आहे नको हा मग काय तुझ्या मनात आलंय अरे ही पांडू तात्याने माझ्यासाठी आणली होती ह्याच्यावरनं पंढरपूरवरनं. होय हा मग असू दे एक तिला एक तिला राहू दे. त्यामुळे ती आणलेली. हा, जाऊ दे एक तिला एक आज तुला काय नंतर नवीन आणा की मग. हा? असू दे तर हे मी मग. नको राहू दे ही पण चांगली एकच असतो देव म्हणजे काय तवा हे काय नाही काय एकच आहे फक्त ती आसरा घरात असा म्हणून ते तेच आहे, ते तिथून घेतलेली आपण. हा? पण आज तुला दिलेली की ताई ग तुला दिली की हा? चिटकवली या. हे तर ठेवली मग घे की हे पाहिजे ना तुला तुला दिली या तुझ्या रुखवतावरची तुला दिली ताई. परत आपण आहे ना पंढरपूरला कोण गेलं ना तुझ्यासाठी आणायला सांगते मी. रुकत आहे म्हणजे आता डबलचं काय करणार शिट तू तरी ही पण रुकत आहे देऊ हा न्यायची तर मग ओळखी मी मोठी ती राहू दे मग. हा ती आईने ठेवली होती त्या दिवशी. मी म्हणलं देवाला चांगलं आणून मग सगळं देऊन नीटनाटक ठेवायचं म्हणून मी साईडला ठेवली आणि आईने ही त्याच्यात ठेवली होती त्या दिवशी. हा असं चला बॅग वगैरे समजा भरली झालं. हा नाही कुठे नको रडू ग बस रडती काय रडवची ना आम्हाला असं म्हणून आता ताईला काय आता उद्या आम्ही जाणार नाही तुम्ही कशाला जाताय. उद्या जायचंय 25 तारखेला वाढदिवस आहे उद्या जाऊन काय करायचं. नाही उद्या जायचंय वाढदिवस लाकडं कशाला घेतली करती. टोपी टावेल देऊन गद लावून सुधूर ह्यांच्या हातात देते ते आता निघायचंय. हे फोन कोणाचा आला आपाचा फोन आला आपण काय गेली का विचार कसं दिसायचं. लिंबू बांधायचं असतं का असं नवरे जातो ना तुझ्या हातात शिदूर आहे. ध्यान ठेव पडायचं नाही पण ध्यान ठेव आपलं इथं असं इथं खाऊ इथं असं खाऊ आणि तिथं खाऊ. साडी नीट आवरायची. हा तर आता तुला काय झालं रडाय आता त्याचं काय असतं तेव्हा बसावं जाऊ दे नाही लय लांब आहे घरातच या घरी चालली ती बघा हसत हसती बाज झालं हसून खेळून असावं सगळी. काय येतं तिला काय तिथं मदत करणार खरा दोघं झालं थोड्या दिवस चालली बारामतीला. सगळी चांगली मन मिळव काय अडचण नाही विषय नाही. चला तर फायनली चालली बघा आपली सुटी मुराळी आली. सिट्या बड्याला येतो काय त्याच्या मायला सका येऊ का म्हणायचं प्रत्येक वेळा. सुईद्वारा काय रुकवतावचा राहिला होता द्यायचा असतो का लय नियम काय पण आहे ना लय नका टेन्शन घेऊ दाजी. चला लेख वाट लावायची काय लय अवघड आहे. मोबाईल माझा टाकलं पाहिजे
गाडी बसल्यावर हिथंच येते आता 2-4 दिवसांनी बड्डेला बोलवायची तिला. आता हे कसं आहे चिकुल फिकुल हाय मित्रांनो, गाडी घसरण म्हणून आम्ही चलत रोडला चाललोय, रोडवरून बसून द्यायचं ह्यांना. हे आजोबा आहेत. चला चला चालली सांगते दर्शन वगैरे पाया फिया पडली इकडे. नानांच्या चुलत सकाळ चुलत भाऊ इथं आहे, भाऊच आहे सकाळ. त्यांच्या फॅमिलीला वगैरे भेटले, रस्त्याला गाड्या घेऊन आलो. माझा सिटा बघितला कसा बसलाय, विशेष नाही गाड्या. ओके का दाजी वळवा येतोय का? नाही तर ते कुठं पितायचं नाही. त्या दिवशी अशी प्रियंका बसली होती ना, बसले असते ना तरी पडले नसतं. मी सविताला सुद्धा म्हणतो असं बस, आपल्या जीवापेक्षा काय मोठं असं बसलं असतं ना, एकाला म्हणजे असं वळण आलं ह्यापला घेतला तर अंग देतात टाकून, आणि ती गाडी साडीमुळं घसरून पोरगी हातात. येऊ का मग? इकडं सिट्या आता ओम काय म्हणते, बरं झालं वहिनी गेली नाही तर मला हाणती. तुला तिथं येऊन हाणणार आहे ती, आता येते 2 दिवसांनी माघारी. चला गेली समजा. अरे तुझ्या